तेच करून दाखवतात म्हणून त्यांच्या गॅरंटीवर लोक विश्वास ठेवतात, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। तर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री करण्यात अण्णा हजारेंचा मोठा वाटा होता, पण मुख्यमंत्री होताच केजरीवाल यांनी अण्णांची साथ सोडली आणि म्हणून केजरीवालांची भ्रष्टाचाराची यात्रा आज संपली असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। मोदी जी की गारंटी का कमाल है असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण ते जे बोलतात ते करून दाखवतात आणि म्हणून त्यांच्या गॅरंटीवर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला। केजरीवालांचा जन्म झाला आणि मुख्यमंत्री झाले, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेंची साथ त्यांनी सोडली, अण्णा हजारेंची वैचारिक भूमिका त्यांनी सोडली आणि नीतिमत्ता सोडली, भ्रष्टाचाराला जवळ केलं। आणि म्हणून मी त्या खोलात जात नाही, परंतु दारू घोटाळा आणि आणखी काय काय घोटाळे, या सर्व घोटाळ्यांमुळे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार विरोधी अण्णा हजारेंची जी आंदोलनाची यात्रा होती तिथून त्यांची यात्रा सुरू झाली आणि स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकल्याने ही यात्रा त्यांची संपली। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना थेट चॅलेंज दिलंय। राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निकालावर संशय व्यक्त केला। यावर भाष्य करताना बावनकुळेंनी राहुल गांधींना आव्हान दिलं। 2019 ची विधानसभा निवडणूक राहुल गांधींनी माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघात लढावी असं आव्हान बावनकुळेंनी दिलंय। भाजप नेते राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींना आव्हान दिलेलं की 2019 ची निवडणूक तुम्ही माझ्या मतदारसंघात माझ्या विरोधात लढवावी, मी आपल्याला चिटपट केल्याशिवाय राहणार नाही, आपला पराभव केल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं। बघूयात त्यांनी काय म्हटलं। परवा त्यांनी कामठीवर आक्षेप घेतला माझ्या मतदारसंघावर। त्याला कळत नाही राहुल गांधीला, अभ्यास केला पाहिजे कामठी विधानसभेत येऊन। राहुल गांधींनी कधी लढलं पाहिजे कामठी विधानसभेत। माझा तुमच्या माध्यमातून राहुल गांधीला चॅलेंज आहे की 2029 ची लढाई त्यांनी माझ्या विरुद्ध लढावी, राहुल गांधी। दिल्ली विधानसभा